सध्या गणपती, दसरा, दिवाळी सणासुदीचे आणि उत्सवाचे दिवस असून वसमत शहरामध्ये सर्वत्र दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग जागोजागी साठलेले दिसत आहेत. तसेच वसमत शहरातील नाल्या कचऱ्यानं तुडुंब भरल्यामुळे नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना, शाळकरी लहान मुलांना रहदारीचा त्रास होत आहे. तसेच वसमत शहरातील बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत, त्यामध्ये सुद्धा सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरल्याचं दिसतंय. प्रशासनानं गंभीर दखल घेण्याबाबतचं निवेदन दिलंय. यावेळी वसमत येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. आज वसमत शहरामध्ये 2 दिवसापासून पाऊस चालू आहे मुसळधार व श्रावण महिना सुद्धा चालू आहे. 2 दिवसाच्या पावसामध्ये आज आपण या ठिकाणी पाहतो वसमत शहरामध्ये सगळ्या नाल्या ह्या तुंब भरून गेलेल्या आहेत आणि नगरपालिका प्रशासनानं वेळोवेळी विश्व हिंदू परिषदेनं असेल, शहरातील वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत असेल, आम्ही या ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत. तरीही या प्रशासनाला काही फरक पडत नाही आणि शहरातला कचरा हा पूर्णतः जशाच तसा आहे. त्याच्या उलट नाल्यामध्ये कचरा अडकून नाल्या तुंबून लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे, लोकांच्या दुकानामध्ये पाणी शिरत आहे. आरोग्याचा धोका निर्माण या ठिकाणी झालेला आहे. तरी सुद्धा हे प्रशासन कसं झोपलेलं आहे हे आपल्याला दाखवावं लागणार आहे. आणि पवित्र श्रावण महिन्याच्या पूर्वी आम्ही माननीय SDM साहेब, तसेच माननीय नगर पालिकेचे शिवसाहेब, पोलीस प्रशासन यांना सुद्धा आम्ही उघड्यावरील मांस विक्री ही बंद झाली पाहिजे. उघड्यावरील अनाधिकृत जे बैलाचे, गोवंशाचे, मटणाचे दुकानं आहेत, जे राजरोसपणे बंदी असताना सुद्धा कापून विकत आहेत, अशा त्या लोकांना कोणतं लायसन दिले? बगर लायसनचे दुकानं चालवताना लोकांच्या आरोग्याला हानी होत आहे आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. तरी प्रशासनानं याविषयी वेळीच कारवाई केली पाहिजे. आज कंप्लीट पूर्ण 1 महिना होऊन गेला, तरी सुद्धा प्रशासनानं कुठलीही कारवाई केली नाही आणि शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे, घाणीचं साम्राज्य आहे. तसेच उघड्यावरचे मांसाचे दुकान, मटणाचे दुकान हे बंद झालेले नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाला हे ठणकावून सांगायचं आहे की या ठिकाणी जर हे उघड्यावरचे दुकानं बंद नाही झाले आणि नगरपालिकेनं पूर्ण कचरा हे जर साफसफाई नाही केली तर आम्ही विश्व हिंदू परिषद व सामाजिक कार्यकर्ते म्हणून वसमतवासीय संपूर्ण रस्त्यावर उतरू आणि आम्ही आमच्या पद्धतीने मग आम्ही आंदोलन करू. या ठिकाणी मी हे प्रशासनाला सांगू इच्छितो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.